नमस्कार मंडळी, जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण साधा सोपा आलू पराठा कसा करायचा ते बघणार आहोत। इथे मी बटाटे जे ते उकडून घेतलेले आहेत, तर हे बटाटे थंड होत आहेत तोपर्यंत मी मिक्सरला मिरची आणि कोथिंबीरीचे देठ मिक्सरला बारीक करून घेणार आहे, जे आपल्याला पराठ्यासाठी लागणार आहे। तर हे मी बारीक करून घेतलेत। आता बटाटे थंड झालेत तर मी व्यवस्थित सालं काढून घेते। व्हिडिओ मी थोडासा फास्ट केलेला आहे पटापट। तर इथे मी बटाटे सगळे छान सोलून घेतलेत, बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत। तर कुकरला 3 शिट्ट्या करून घेतलेल्या। आता हे मी बटाटे काढून घेते। आता याच परातीमध्ये आता कणिक मळून घ्यायची आपल्याला। तर पीठ घेतलेलं आहे मी, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीपुरतं। यानंतर आपण मिक्सरला जे वाटण तयार केलं होतं कोथिंबीर आणि मिरचीचं, तर ते यामध्ये घालायचं आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे मी तिखट घातलेलं आहे। यानंतर थोडेसे जिरे घालायचं, नंतर थोडासा गरम मसाला घालायचा, थोडीशी हळद घालायची। आता लाल तिखट घातले, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल। तर आता हे व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं। 1 मिनिटभर छान असं मी व्यवस्थित मिक्स करून घेतले। अगदी साधा सोपा असा पराठा आहे। आणि आता यानंतर आपण जो शिजवलेला उकडलेला बटाटा आहे तो यामध्ये घालायचा आहे। तर एक एक करून मी यामध्ये बटाटे सगळे घालत आहे। आलू पराठा म्हटले की कसं आधी बटाट्याला फोडणी घाला, व्यवस्थित ते स्मॅश करून घ्या आणि मग पुरणपोळी सारखं व्यवस्थित भरून करतो। तर तसं न करता हा साधा सोपा असा पराठा आहे। तर सगळे मसाले एकत्रच पिठात घालायचे आणि बटाटा जो आहे तो कुस्करून यामध्ये घालायचा आहे। तर यामध्ये मी अजिबात पाणी घातलेले नाहीये। पाणी न घालता व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ, कारण आपण जे बटाटे घातलेले आहेत तर त्यामध्ये ओलसरपणा असतो, तर त्या ओलाव्यातच पीठ छान मळून घेतलं जातं। तर त्यामुळे वेगळं असं पाणी लागत नाही। अगदीच वाटलं तर हात फक्त ओला करून घ्यायचा आणि पीठ छान मळून घ्यायचं। तर इथे बघा मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये, छान असं पीठ मळून घेतलंय। सकाळची खूप घाई होते आपल्याला, तर त्यावेळेला काय असं जर पटकन केलं तर मुलांच्या डब्याला काय द्यायचं हा प्रश्न सुटतो। शिवाय नाश्त्याला देखील हा पदार्थ खाऊ शकतो, म्हणजे नाश्ता आणि टिफिनसाठी सुद्धा हे दोन्ही पर्याय आहेत। तर इथे बघा हे छान असं मी पीठ मळून घेतले। आता वरून थोडंसं तेल घालायचं चमचाभर आणि छान परत एकदा चांगलं मळून घ्यायचं। तर आता हे पीठ मळल्यानंतर जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही, नाहीतर मग पीठ जे आहे ते थोडं पातळ होऊ शकतं। तर त्यामुळे मी पीठ मळून घेतलंय आणि लगेचच गोळे करून लाटायला घेतले। तर इथे बघा मी गॅसवरती तवा ठेवलाय आणि परातीत छान गोळे तयार करून घेते। तर आपल्याला जेवढा पराठा मोठा किंवा लहान हवा आहे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे। तर आता बघा इथे मी छान असा एक उंडा घेतलाय, पिठात छान घोळवायचा आणि लाटून घ्यायचा। तर आपण नॉर्मल जशी चपाती लाटतो की नाही तसंच अगदी लाटायचं, मस्त असे पराठे होतात। तर तुम्हाला असं खायचं नसेल तर तुम्ही असे छोट्या छोट्या पुऱ्या करून तळून देखील खाऊ शकता, खूप सुंदर लागतात। तर इथे मी थोडंसं लाटलं आणि वरून थोडंसं तेल लावलंय आणि परत छान गुंडाळून घेतलंय आणि परत पिठामध्ये घोळवून लाटून घेतलेलं आहे। तर यामुळे सुद्धा पराठा खूप छान लागतो। तर इथे बघा मी छान असं लाटून घेते। समजा तुम्ही कुठे वन डे पिकनिकसाठी जात असाल आणि घरातलंच काहीतरी खायचं असेल तर हा पदार्थ करायला काहीच हरकत नाही, हेल्दी आहे आणि घरचं असल्यामुळे काही प्रश्नच नाही। तर मस्त असं बघा इथे छान लाटून घेतलंय मी आणि तवा देखील छान गरम झालेला आहे। तर आलू पराठा जो आहे तो छान असा मस्त आपण भाजून घेऊयात। तर अलगदपणे तव्यावर टाकलेला आहे। तर हा पराठा जो आहे तो छान भाजतोय तोपर्यंत मी दुसरा पराठा देखील इथे बनवत आहे। तर मी मगाशी जसं तेल लावलं होतं तसं न करता तुम्ही डायरेक्टली सुद्धा लाटू शकता। तर इथे बघा छान दुसऱ्या बाजूने देखील परतून घेतलंय। तर अगदी पटकन होतात, अगदी काही सेकंदात पराठे तयार होतात आणि हे खूपच चविष्ट लागतात। पराठा जो आहे तो दोन्ही बाजूने छान असा व्यवस्थित भाजून घ्यायचा। तर बघा दोन्ही बाजूने छान परतून घेते। थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा, मी इथे तेलच वापरलेलं आहे। तर ज्याला तूप बटर जे आवडतं ते तुम्ही यावरती लावू शकता। तर मस्त असा बघा खरपूस तयार झालाय। तर इथे दुसरा देखील पराठा छान मी भाजून घेणार आहे।
तयार केलेले पराठे जाळीवरती ठेवायचे, म्हणजे काय होतं, पराठ्याला घाम सुटत नाही आणि पराठा ओलसर राहत नाही. तर त्यामुळे मी जाळीवर ठेवलेलं. तर इथे बघा मी सगळे पराठे जे आहेत ते छान व्यवस्थित असे लाटून मस्त असे खरपूस भाजून घेणार आहे. हा पराठा अगदी नवशिके जरी असले तरी बनवू शकतो, तितका सोपा आहे. काय मग मंडळी, बघून तोंडाला पाणी सुटलं ना? तर इथे बघा छान लाटून झालेलं आहे. आता दोन्ही बाजूने छान असं मी भाजून घेते. एका बाजूला लाटते, एका बाजूला भाजून घेते, म्हणजे काम आपलं पटपट होतं. माझ्याकडे हे चिनी मातीचं छोटंसं भांडं आहे, त्याच्यात मी तेल ठेवते, म्हणजे मला चपातीला किंवा पराठ्याला असं लावायला मला बरं पडतं. त्यामुळे मी त्या छोट्याशा भांड्यामध्ये ठेवून देते. तर इथे बघा मस्त असा खरपूस भाजून तयार झाला आहे. तर मी काढून घेते. अशाच पद्धतीने इथे मी सगळे पराठे जे आहेत ते छान असे करून घेतलेत. बघा किती मऊसूद असे तयार झालेले आहेत आणि खूप सुंदर लागतात. थंड झाले तरीसुद्धा छान असे लागतात, चविष्ट. तर इथे मी सगळे पराठे जे आहेत ते छान व्यवस्थित तयार केलेत. सोबत मी शेजवान चटणी दिलेली आहे. तर तुम्ही सॉस, मेयोनीज, तुपासोबत, लोण्यासोबत खाऊ शकता किंवा नुसतेच देखील खाऊ शकता. तयार झालेला आहे आलू पराठा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा. धन्यवाद.